नमस्कार सगळ्यांना. मैत्रिणींना आता वाजले 4:30. माझं ते तुम्हाला मी पॅकिंग केलेलं तर सगळं दाखवलंच. आणि आता मी चालली बारामतीला. नानी ताई आहेत. आता हे काय एवढं स्पष्ट दिसत नाही. थांबा. त्या दोघींचं चाललंय. एक जणीचं चाललंय मसाल्याला असं असं करायचं. नानींचं चाललंय साडी भरायचं. आणि मी लगेच बारामतीतून माघारी येणार आहे. त्याची गाडी बघितली म्हणून तसं गणेश गेला ना. चला अशी मी बारामतीला निघाली होती मैत्रिणीवर कविता दोघी जणी. तर असं गावलं तावडीत का नाही आज. आईला मोठी गाडी नेऊ किंवा उन्हाकाराचं कुठं जायचं बाकी कुठं. ताईचं नानींचं चाललंय काम आणि मी चालले बारामतीला. आणि हे असं मस्तपैकी आमचं घर आहे मैत्रिणीला बघू शकता. तुम्हाला थोडक्यात धावते मी. आणि हे अशी पाण्याची टाकी आणि इकडं असं वन खात्याची जागा आहे फॉरेस्टची. महिन्याने पाला राहायचं. आता उन्हाळ्यात सगळीकडे तसंच असतं. हिरवं जरी असतं तरी तसं असतं. ताई साहेबांना एका नंबर दिलाय तुझा मी कुरड्यासाठी. लग्नात चालतात का कुरड्या शिजवून काय फोडायचे. पांढरे शिपत दिसतो तो व्हिडिओ मध्ये बघितले मी. हा मैत्रिणींना कविता खरंच क्वालिटी सुधारवली. कस काय ग एवढं नव्हतं ना आपल्याला गेल्या वर्षी जमत. पांढरे शिपत मैत्रिणींना खरं सांगते तुम्हाला गेल्या वर्षी आम्हाला नवीन तुला एवढ्या नव्हत्या जमत. पण आता आमची कविता एकदम बेस्ट कुरड्या करते. तुझ्या चॅनलचं नाव सांगा. येस. आणि मैत्रिणींना तुम्हाला पाहिजे ना असेल तर कविताला नंबर देते 70 20 18 46 21. आहे तळून दाखवते येस. आणि एक सारखी आहे. तुझा नंबर सांग. 70 20 18 46 21. आणि आता आम्ही चाललोय बारामतीला. मी सांगितलं होती तुला सरबत करून ठेव घार. हो म्हणलाय. मग कर की चल. हा कुल्फी आहे की. मग पाणी घार प्यायचंय मला. लय तहान लागली आहे. आणि पाणी प्याल मग कुल्फी खा. बरं आणावं पाणी. आपल्या माठातलं पाणी दे. आपल्या रानातलं कुठे आहे आपला रांजून. 8 दिवस झाले यांना म्हणते रांजून आणायचं आपल्याला. असू द्या. तुम्हाला नंबर सांगितला मैत्रिणींना. आता किती शिल्लक आहे तुझ्याकडं. हा सध्या 22 किलो गेले. 22 किलो गेलेत का. आणि 5 किलोच्याच आहे का. ऑर्डर टाकल्यावरती किती दिवसांनी देते तू. ऑर्डर टाकले 5 दिवस तर लागतात कारण वाळली बी पाहिजे ना कुरडई. हो तर मैत्रिणींना असू द्या. तुम्हाला कविताने ऑर्डर टाकले 5-6 दिवसानंतर तुम्हाला टाकीन. काय प्रॉब्लेम आला तर मी हायच की. नको मग मी गार पिते की आतलं कुठलं तरी. कुठं आहे दुसरं. आम्हीच पाणी पितो. आपल्या आजानाच्यातलं. होय गार कुठं आहे दुसरं तुम्हाला कुल्फी देते. हा ना ना दाजी जाऊ. लग्नाची नाही ती ह्याला चाललोय आणायला सामान. आण बाय. मामा कुल्फी बघू शकता. तुला एक घेईन मला एक. मला काय का ग. हा मला खाऊ काटा राजू नाना. मधुरा तशीच म्हणली. आणि हे दूध चालवलंय ना आता आपल्याला तिकडं. काय झालं घरी अगं पाणी फ्रीज मध्ये ठेवलं पण मला ना पियास सवड नाही झाली. तुझा फोन आला कविताचा त्यामुळं फास्ट आली मैत्रिणीनं. आणि हिथं आलेल्या कविताने मला कुल्फी दिली आहे. तर असू द्या या कुल्फी खायला. आणि कविताने दिलेल्या क्रीमनी माझं तोंड कसलं पांढरं झालंय. खरं तुम्हाला सांगते ही क्रीमनी फरक पडतो. रिझल्ट पण आहे तिच्या क्रीमचा. आणि त्याला खर्च कमी मैत्रिणीनं लय नाही. कविता सांगनच. आणि परंतु ती क्रीम तुम्हाला लागोपाठ 3 महिने लावायची. लागोपाठ 3 महिने. ते बंद नाही करायची. रोज संध्याकाळी झोपताना लावायची. बंद करायची नाही 3 महिने. रेग्युलर 3 महिने लावायची. झाले माझा चेहरा बघा. हो हा तुम्ही बंद केले तर थोडासा लगेच दिसतो. सगळा वांग असतो पर्यंत बंद नाही करायची. नंबर घ्या. बारामतीच्या ताई साहेबांना नंबर घ्या 98 23 55 15 33. काय लाभाड माणूस आहे या. लगेच आले मध्येच.
हा कविता तुम्हाला देईन तिचा नंबर सांगते 70 20 18 46 21. तुम्हाला जर चेहऱ्यासाठी क्रीम पाहिजे नसेल तर ह्यांना पण टाकू शकता ऑर्डर मला बी काय नाही ग असं दे कुणाकडे दिली तरी काय नाही अडचण. नाही कविता पण टाकू शकते ती टाकन तिच्याकडे देते कॉन्टॅक्ट माझ्याकडे मसाल्याचं ह्याचं मला लय ताण आहे आता सध्या. आम्हाला बी आहे की ताण कुरडयाचा बाय हा कुरडया उडदाचे पापड. हो तुम्हाला रिझल्ट येईन मी सांगते पण माझं ऐका की तुम्हाला 3 महिने 4 महिने कंटिन्यू लावावं लागेल आणि संध्याकाळी झोपताना लावायचं 11व्या दिवशी त्याचा रिझल्ट येतो. त्याचा रेट फार कमी आहे फार म्हणजे फार ज्याने रिझल्ट येतो तीच सांगते मी तुम्हाला म्हणलं का माय लाईफची क्रीम घ्या नाही म्हणलं हिच्या क्रीमचा रिझल्ट ही जी घ्या म्हणलंय मी आपलं खरं असतं खोटं नाही काय आपल्याला चालत. पाहुण्यांचेच आहे आपल्या काय लय लांबचे नाही हो त्याच्यामुळे काय असं द्या 70 20 18 46 21. बाय सगळ्यांना कुल्फी. मैत्रिणींना ही माऊली तूप ही बघू शकता इकडे कवितानी ही आणि विलायची पावडर वगैरे ठेवली हिथं काहीतरी अजून ठेवलं हिथं बॉक्स ठेवलेत इथं. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्यांना ऑर्डर टाकून नाही देत नाहीत टायमिंगला आम्ही ह्यांना ऑर्डर दिलेली लई दिवस झालं पण द्याय ना तिचं आमची कविता ते. आणि ही सांडगं बी केलेत होय बायको रेशमा दिले होय का. आणि मैत्रिणींनो रेशमाचे आपल्या रेशमाकडली म्हणजे रेशमाची बनवते ना ती ही सांडगं इथं बघू शकता इथं ठेवते. आणि मला हे तूप 2 लिटर देऊ द्या सकाळ आता उद्या लाडू करावं लागते ना ग. तुझं पहिलं राहिलं 5.5 लिटर ना आणि ही 2 5.5 6.5. चला असू दे हिथं ही केलं या कवितांनी ह्यांनी पेड्याचे पेढ्यासाठी हे मिश्रण असं तयार करून ठेवलेलं आहे त्याला असं सुकायला ठेवावं लागतं. मी 5:30 वाजेपर्यंत महागारी यायची होती मला हिथंच 5:30 वाजल्या. कसं काय रे काय आखलंय टेम्पूतली टिपाड काढा की ती केंड काढा की बायाला जाणार लावायचं कुठला भया आपण बघाय नको का जायला कसलाय कसलं नाही दूध पाणी टाकाय गेल्यावर काय नको कुणाच्या त्याची केस काढा की केंड राव त्यातली. काय करू मग मी जाऊ म्हणतो चल ना आपण दोघं जाऊ. आम्ही चाललोय स्वराज फर्निचर मध्ये घालतो तिथे गेले दाखवते काय आणाय चाललोय ते. कडवा आणाय चाललोय मैत्रिणींना. येऊ का हा बाई माझा फोन घेऊन दे. ए बया नाही असेल ना माझं ए ये लवकर खरंच की माणसं इथनं मधनच घुसायला लागली. चला बाया काटवाळाचं वजन आणायचं कडवाळाचं वजन आणायचं. मैत्रिणी तुम्हाला आमचं खाल्ल्या शेतातलं इथलं रान दाखवू का होतं थांबा. आमचं इथं आम्ही रवी भाऊला ह्यांना दिलं आणि त्यांनी आम्हाला दिलं. तेव्हा इथलं पटी आमचे तुम्हाला मी म्हणलं का नाही नवऱ्याने शेळ्या घेतल्या होत्या हो का ह्या रानात होत्या कुठल्या रानात होते हो हे काय आहे का? हे लिंबाचं झाड आहे ना ह्या रानात आमचं शेड होतं हा. आणि इथं मी राहायला होते. घासाच्या ह्याच्यात. आणि ती खालचं ती दिसतेत का बाबळी त्याच्या शेजारचं उशी दिसतोय का नाही तिथं आणि हो का हिरे हे आमचंच रान मग हे आम्ही रवी भाऊला ह्यांना दिलं आणि लय भारी तूर आलेला हा नाही तर मग मी बी इथं राहायला असते आता. आमच्या शेजारी हा आणि इथं खाल्ल्या शेतात घोरं नाहीत काय नाहीत आता झालाय बंगला रवी भाऊचं ह्यांचं घर आणि कसलं दिस पप्पा इथं राहायला होतो का नाही आपण नॅचरल नॅचरल कसलं मला पोतांचं ब्या वाटायचं पहिलं रातचं झुडपाचं झाड दिसलं ना तरी मला वाटायचं हाडळच बसली तिथं मी लय घाबरायची अगं मैत्रिणींना. मोगणीचं हा ही मोहगनीची झाडं मोहगनीची झाड आहेत ना रवी भाऊनी ह्यांनी पण लावली आमच्या आजनाथ भाऊजींनी पण लावली मी पण लावली त्यांना पण लावायला सांगितले होते आम्हाला 2,70,000 2,70,000 मिळाले. आणि आमच्याकडे पण टेम्पो होतं बरं का वर्कशॉप होतं त्यावेळेस प्रदूषण कमी करायचं काम करते. आणि तुम्हाला माहितीये का एक दिवशी चढाने टेम्पोच पालता झाला टेम्पो झाला होता ना पाताना पडला लय अवघड. अनुभव नसल्यावर काय हा आणि पोरांनी काय केलं माहितीये का परत त्याला सरळ केला. असं ना मैत्रिणीनं असाच रडत पडत परपंच करायचा असतो अगं काय करता. दिवस काढलं म्हणून परत चांगलं दिवस आलं काय म्हणतात ना लय भांडत परपंच केलाय आम्ही दोघांनी तर
मी तर सारखी रुसून जायची, सारखी कुठं जाऊन बसायची. एकदा तर कुठं बसली हिरीव जाऊन बसली आणि गेली हिरीवर देश पप्पा मागणं आलं, तिथंच बसली होती. आणि ती मला म्हणलं काय झालं म्हणे, म्हणलं पाणीच नाही हिरीत. मला काय माहिती उन्हाळ्यात पाणी नसतं म्हणून, हिरीतच पाणी नव्हतं. कशाला चालले? म्हणलं आता जायचं मरून, राहायचंच नाही म्हणलं. आता ही दिवस तुझं दुष्काळात गेलं असतं ना. आणि इथल्या जिरीत कविताच्या घराच्या बसली जिरीत बसली होती, हिरीव बसली जाऊन गुडघ्या इतकंच पाणी त्यात. आता काय म्हणलं मराव काय ह्याच्यात म्हणलं. पैसा मरेन का देवाला कळाला असेल. ते आलं मागणं, म्हणलं काय करते, म्हणलं मरायला आली. म्हणलं मग म्हणलं हिरीतच पाणी नाही. बेकार दिवस असतात लग्न झाल्याचं. असं कुणीही मरायचं जाऊ नका. दिवस काढा मैत्रिणींनो. तुम्हाला सांगू का, तुम्हाला किती जरी तुम्हाला वाटलं ना शेवटच्या निर्णय तुम्ही घ्यायचं म्हणलं ना, घेऊ नका कधी. 10 जणांना इतर 10 जणांना विसरू नका, शांत बसत जा आणि टेन्शन घेत जाऊ नका. जे काय खरं, जे काय रिअल असतं ना, मी सांगत असते. काय काय ताईसाहेबांचं असं म्हणणं असतं की आता तू एखादी गोष्ट सांगताना तुला वाटत नाही का की दाजी रागावते तुझ्या, मी काय खोटं सांगते होय, खरं ती सांगत असते होय दाजी. हा, मी कधी कुठली गोष्ट खरं सांगत नाही, खोटी सांगत नाही. मी ह्यांच्यात एकटं सांगत असते आणि ते मान्य करत असतात. त्यांना माहिती आहे म्हणे खोटं बोलत नाही. आता ह्यांना गाडीवरच येऊन देता का? काय येते तशी येते अहो जाऊन दे मरू दे, चला. असू दे. बंद करा म्हणली होती. डायनिंग टेबल दाखवू ये. करते मी मैत्रिणींना. स्वराज फर्निचरमध्ये आले मी आणि गौतम बुद्धांची किती छान मूर्ती बघा. डायनिंग टेबल आपण इथूनच नेलता. आता खूप सुंदर सुंदर आलेत सेट. जर माझ्या बारामतीच्या ताईसाहेबांना डायनिंग टेबल घ्यायचे असतील ना कुणाला, तर एकदा नक्की भेट द्या. इतक्या सुंदर सुंदर डायनिंग टेबल आहेत ना. आता आपण नेलताना त्यातली अशी डिझाईन आहे, फक्त त्याला असे कप्पे चौकोनी, हितला कप्पा नाही आहे असं. आणि छोटंसं पण आहे. जर तुमचं किचन छोटं असेल ना, तर हे अशा खुर्च्या आतमध्ये जाऊन बसतात, असं पण आहे. बघू शकता सुंदर असं. इकडं मंदिरं पण आहेत. ही 16,000ला मंदिर आहे. हे गणपती बाप्पांचं 32,000ला आहे. यस. आले की ते बेड त्यांनी काढून द्या की. ठरवलंय नाही काय अडचण घ्या.
24,000ला हा टिपो आहे. त्यांना काढायला लाव. 13 सांगितलंय की मामाला काढायला. मामा ती लावलंय का काढायला दिवाण? हा करते. बर बर हे दाखवते ना थोडस. कविता कप कसलीत ग? असला दिवाण नाहीच आपल्या घरी. आणि वैभवला नारायणला म्हणायचं थोड्या वेळ तुम्ही एन्जॉय करा त्याच्यावर नाचा. पांढराचा काळा दिसणार, लक्ष्मीची पावलं दिसणार सगळी. असू दे आता बिल करू आपण. चल आम्ही घेतलाय बेड. कशाला घेतलाय का कविता? आपण सुनमुख बघा. सोनमुख बघायला बेड घेतलाय मी. मोठे सासा आहेत. सुनमुख बघायला. काय घेतात बीड? असू दे आमच्या आजीनाथ भाऊजींना सतीताईला घेतलाय है का नाही. चला असं दाखवलं स्वराज फर्निचर. डायनामिक्स आहे ना MIDCतलं, त्याच्या शेजारी मैत्रिणींनो. इथं लॉकर पण आहेत. करा की बिल. हे थोडंसं व्हिडिओ काढावं म्हणलं. हा ना सवय आहे हो. आणि तुम्हाला ॲड्रेस सांगते मैत्रिणींनो. मामा ॲड्रेस सांगा आपला. हां डायनामिक्सच्या शेजारी समोरच. इकडं डायनामिक्स बघू शकता आणि इथं स्वराज फर्निचर मॉल. आणि आमची खरेदी हिथूनच असते. किती वर्ष झालं मामा? सगळं काय न्यायचं ते हिथूनच नेतो आम्ही. हो करा आता बिल मॅडम. तिकडे कुणाचं काय असेल की? कशाला कोणाचं काय? इथं बसलोय मस्त पैकी मैत्रिणीनं. टेम्पोत आलोय है का नाही कविताच्या ह्यांच्या. हा टेम्पो करून आले. पाणी बिल पिले एक एक बाटली थंड. आता निघालो घरी. आता कुठे जायचं? चौकात का घरी? आजरानाच्या घरी आता डायरेक्ट. बर काच खाली घ्या प्लीज. काय झालं? बघा नाही तर गादी हिथंच राहायची. बर बर हा चालतंय. चल बसा. चला. काय उराळताय काय टेम्पो? नाही चल. लाईन हे जे ना हॉटेलची, मग ते हॉटेलला लागणार असल्यावर ती बरोबर लोक घेते. मैत्रिणींनो तिथनं टेम्पो घेतला. वराडाच्या घरी गेलो. तिथं मटेरियल उतरवलं. तिथनं हिथं आलो. मगाच्या धरणं 3 आईस्क्रीम खायच्या झाल्या. आणि आता इथं तूप घेतलं आणि आता घरी निघालो. आणि एकात घेतले सांग. होय एकातच घेतलं या. आता बाया म्हणजे ह्यांचं आहे म्हणून लय वापरतात. नाही एकातच घेतलंय. आता 6.5 लिटर झाला. आमचं मांडून असतं.